नमस्कार. आज मी आपल्याला मऊ लुसलुसीत अशी रवा थालीपीठ दाखवणार आहे. अगदी करायला सोपी आणि खायलाही तितकी स्वादिष्ट अशी ही रेसिपी आहे. पोटभरीचा नाश्ता म्हणूनही आपण या रेसिपीकडे पाहू शकतो. उन्हाळ्यात आपल्याला संध्याकाळचं जेवण तसं हलकंच लागतं. अशा वेळी जेवणाच्या ऐवजीही तुम्ही ही थालीपीठ करू शकता. चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू. यासाठी प्रथम आपण एक वाटण तयार करून घेऊ. याच्यासाठी मी असे ओल्या खोबऱ्याचे एक 10-15 तुकडे घेतलेले आहेत. त्याचबरोबर याच्यामध्ये मी आता 1 चमचा साखर घालत आहे. 4 हिरव्या मिरच्या आणि एक 7-8 लसूण पाकळ्या मी या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली. तर या ठिकाणी मी कोथिंबीरचे देठ घातलेले आहेत. आता याला झाकण लावून आपण पाणी घालून याचं वाटण तयार करून घेणार आहोत. हे पहा, या पद्धतीनं अगदी आपल्याला बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. यानंतर बाऊल घेऊन याच्यामध्ये मी मोठा जाड असा रवा 1 कप घेत आहे. आता तुमच्याकडं अशी वाटी असेल तर त्याच्या 2 वाट्या घेतल्या तरी चालेल. आता याच्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालत आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये एक अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घालत आहे आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली मी या ठिकाणी घालत आहे. यानंतर याच्यामध्ये आता चवीनुसार थोडं मीठ. यानंतर आपण जे मसाल्याचं वाटण तयार केलं आहे ते मी या ठिकाणी घालून घेत आहे. हे सर्व जिन्नस आता आपण सुरुवातीला चांगले मिक्स करून घेऊ. हे मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये मी हे मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणी घालत आहे. आता आपल्याला याचा अंदाज घेत घेत पाणी घालायचं आहे. या ठिकाणी आपल्याला हे पीठ अगदी लूज भिजवायचं आहे. खूप पातळही करायचं नाही आहे आणि खूप घट्टही असं आपल्याला नको आहे. याच्यासाठी आपल्याला असं सैलसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. त्यामुळं अगदी आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी वाढवत जायचं आहे. हे पहा, अगदी छान मिक्स झालं आहे आणि हे असं स्टेप बाय स्टेप पडलं पाहिजे इतपत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे किंवा पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. आता हे आपण झाकण लावून एक 15 मिनटं आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे. 15 मिनटानंतर आपण पाहून घेऊ. हे पहा, अगदी रवा छान मऊ होतो, छान भिजलाही जातो. यातील रवा बऱ्यापैकी ह्याच्यातलं पाणी शोषून घेतो. त्याच्यामुळं थोडं मी आणखीन याच्यामध्ये पाणी घालत आहे, कारण आपल्याला हे पीठ अगदी सैलसर असं हवं आहे. तव्यावरती ते आपल्याला पसरायला सोपं जाईल इतपत आपल्याला ते पातळ असं हवं आहे. हे पहा, असं स्टेप बाय स्टेप पडलं पाहिजे. आपलं पीठ आता हे छान तयार झालं आहे. यानंतर आपल्याला गॅसवरती तवा ठेवून त्याच्यावरती थोडं तेल लावून घ्यायचं आहे. असं थोडंसं तेल पसरून घ्यायचं. गॅस आपल्याला इथं मध्यमच ठेवायचा आहे. सुरुवातीला पीठ घालून घ्यायचं आणि हाताला थंड पाणी लावत लावत असं थोडं पसरून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला भाजणार नाही आणि ते पसरायलाही थोडं सोपं जाईल. अशा पद्धतीनं आपल्याला हे असं पसरून घ्यायचं आहे. हे थालीपीठ अगदी पातळ न होता थोडेसे जाडसर असेच होतात. हे पहा, या पद्धतीनं अगदी छान सगळीकडं पसरून घ्यायचं. हे आपल्याला पसरायला जितके अवघड वाटतात तितके अजिबात नाही आहेत, कारण हे सहज पसरलेही जातात आणि अजिबात भाजतही नाहीत आणि पटापटाही होतात. यानंतर याच्या कडेला असं आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्या कडाही मोकळ्या होतील आणि आपल्याला पलटी मारायलाही सोपं जाईल. या पद्धतीनं असं आपण परतून घेऊ. हे पहा, अगदी छान एक बाजू भाजली गेली आहे आणि छान दिसतही आहे. त्याच पद्धतीनं आपण आता ही दुसरी बाजूही छान भाजून घेऊ. अधूनमधून पलटी मारून घ्यायची आणि छान असं भाजून घ्यायचं आहे. हे थालीपीठ अगदी खायलाही छान आहेत आणि करायलाही खरंच सोपे आहेत. तुम्ही नक्की करून पहा. याच्याबरोबर ओल्या खोबऱ्याची चटणी खूप छान लागते. मुलांना मधल्या वेळी देण्यासाठी हा नाश्ता खूप चांगला आहे.
तुम्ही आवर्जून करून पहा. आता हे आपण काढून घेऊ आणि त्याच पद्धतीनं इतरही आता थालीपीठ आपण करून घेऊ. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. बेल आयकॉनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा. धन्यवाद.